बिग बॉस मराठी सीझन 7ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आता एक जबरदस्त अपडेट समोर आली आहे. कारण बिग बॉस मराठीशी संबंधित केतन मानगावकर यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक अशी महत्त्वाची गोष्ट लिहिलेली आहे, ज्यामुळे सीझन 7बद्दलची उत्सुकता आणखी वाढलेली आहे. आणि त्यात सर्वात महत्त्वाचे शब्द आहेत, लवकरच अनाऊन्समेंट होईल. तर मित्रांनो, केतन मानगावकर यांना एका चाहत्याने प्रश्न विचारला, मग आता आधी BBM 7 करणार की राईज अँड फॉल? यावर केतन मानगावकर यांनी थेट उत्तर देताना लिहिले, लवकरच अनाऊन्समेंट होणार आहे. आता हे उत्तर छोटं आहे, पण बिग बॉस मराठी चाहत्यांसाठी याचा अर्थ खूप मोठा असू शकतो. कारण सध्या सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की बिग बॉस मराठी सीझन 7ची अनाऊन्समेंट खरंच जवळ आली आहे का? आणि जर अनाऊन्समेंट होणार असेल तर ती फक्त सीझन 7च्या नावाखाली असेल की मेकर्स यावेळी काहीतरी मोठं सरप्राईज घेऊन येणार आहेत? हाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. माझ्या मते इथे फक्त लॉन्च डेटपेक्षा मोठा मुद्दा म्हणजे यावेळी सीझन 7मध्ये नेमकं काय बदलणार. कारण मागील सीझननंतर प्रेक्षकांकडून अनेक अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत, जसं की कंटेस्टंट चांगले हवेत, टास्क दमदार हवेत, गेम प्लेमध्ये जास्त कॉम्पिटिशन हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांना एक फ्रेश आणि एंटरटेनिंग बिग बॉस मराठी पाहायचा आहे. त्यामुळे मेकर्सकडून यावेळी नवीन फॉर्मॅट, नवीन ट्विस्ट, मोठे कंटेस्टंट लाईनअप किंवा सीझन 7बद्दल काही वेगळं सरप्राईज येते का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण एक गोष्ट सांगतो, केतन मानगावकर यांच्या या स्टोरीमुळे अनाऊन्समेंट जवळ असल्याचा अंदाज नक्कीच मजबूत होतो. पण ही अजून बिग बॉस मराठी सीझन 7ची ऑफिशियल कन्फर्मेशन नाही. म्हणून सध्या कोणत्याही फेक लॉन्च डेट किंवा कंटेस्टंट लिस्ट कन्फर्म समजू नका. पण केतन मानगावकर यांचे हे लवकरच अनाऊन्समेंट होईल खरंच सीझन 7कडे संकेत करत असेल तर पुढची अनाऊन्समेंट साधी नसेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. तुमच्या मते बिग बॉस मराठी सीझन 7मध्ये मेकर्सने यावेळी सर्वात मोठं सरप्राईज काय द्यायला हवं हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बिग बॉस रिलेटेड संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.